विदर्भात थंडीची लाट. गोंदिया, यवतमाळ, भंडाऱ्यामध्ये 10 अंशांपर्यंत तापमान जाणार. IMD कडून इशारा जारी. मुंबईतील प्रदूषणात लक्षणीय वाढ. मुंबईतील पूर्व भाग सर्वाधिक प्रदूषित. बंगळुरू, चेन्नईपेक्षाही वाईट हवा मुंबईमध्ये. अर्ध्या नागपुरात उद्या पाणी कपात. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम. लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे पैसे पण न्यायमूर्तींच्या वेतनासाठी नाही. सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारवरती तीव्र नाराजी. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडून महावितरणकडून 130 कोटींची वसुली. अभय योजनेतून ग्राहकांकडून पैसे वसूल. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे दर घसरले. 10 ग्रॅम सोनं 77,450 रुपये तर 1 किलो चांदी 90,700 वर. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची जुना आखाड्याला भेट. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशांत गिरीजी महाराजांची घेतली भेट. तिरुपतीत वैकुंठ एकादशी दरम्यान टोकन काउंटरवर चेंगराचेंगरी. मृतांचा आकडा 6 वर. अनेक जण जखमी. छत्तीसगडच्या सरगाव मुंगेली इथे स्मेल्टिंग प्लांटचं सायलो स्ट्रक्चर कोसळलं. 9 जणांचा मृत्यू. घटनास्थळी बचाव कार्य सुरू. आणि कॅलिफोर्निया लॉस एंजेलिसमध्ये अग्नितांडव. 5 जणांचा होरपळून मृत्यू. हॉलिवूड स्टार्सची ही घरं जळून खाक. तर वाल्मिक कराडनं कुणाकुणाच्या नावावरती किती संपत्ती जमा केलेली आहे याचा खुलासा आज सुरेश धस यांनी केला. आपण पाहूया. सुदाम बापूराव नरोडे 50 एकराची जमीन कुठे घेतली गेलेली आहे तर सिमरी पारगाव परिसरात माजलगावमध्ये बीडमध्ये ही जमीन खरेदी करण्यात आली असा सुरेश धसांचा आरोप आहे. पुढचं नाव ज्योती जाधव यांचं. 50 एकराची जमीन कुठे घेतली गेली? मौजे शेंद्रामध्ये, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. याच यादीतलं पुढचं नाव मनीषा सुदाम नरोडे यांचं. जमीन आहे 10 ते 12 एकरांची. सिमरी पारगावला, माजलगाव, बीडमध्ये ही जमीन घेतल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय. तर याच यादीत त्यांनी पुढचं नाव घेतलेलं आहे योगेश सुदाम काकडेंचं. साधारणतः 15 ते 20 एकरांची जमीन आहे असा आरोप त्यांनी केलाय. पुढचं नाव ज्योती मंगल जाधव. 10 ते 15 एकरांची जमीन. जामखेडमध्ये ही जमीन आहे, अहिल्यानगरमध्ये असा आरोप धसांनी केलाय. तर पुण्यातल्या FC रोडवरती 7 शॉप्सची खरेदी, 7 दुकानांची खरेदी करण्यात आली. यामध्ये एका दुकानाची किंमत 5 कोटींच्या घरात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. विष्णू चाटेची जी बहीण आहे, सोनवणे त्यांचं आडनाव आहे, त्यांच्या नावावरती 608 क्रमांकाचं दुकान आहे पुण्याच्या FC रोडवरती. पुढे त्यांनी नाव घेतलंय ज्योती जाधव यांचं. त्यांच्या नावावरती एकूण 3 दुकानं असल्याचं सुरेश धस म्हणतात. पुण्यातल्या FC रोडवरती ही सगळी मालमत्ता असल्याचं त्यांनी आज सांगितलं. तर वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावरती एकूण 4 दुकानं आहेत पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरती, ज्याची किंमत 40 कोटींच्या घरात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय. आणि इतकंच नाही तर वाल्मिक कराडचा जो चालक आहे, ड्रायव्हर आहे, त्याच्या नावावरती इमारतीचा संपूर्ण फ्लोर हा अमनोरा पार्कमध्ये मगरपट्ट्यामध्ये पुण्यामध्ये असल्याचा दावा सुरेश धस यांचा आहे, ज्याची किंमत थोडी नाही तर 75 कोटी रुपये असल्याचं धसांनी आज सांगितलं. माल बी काय कमी नाही जमावला राव. शिमरी पारगाव, तालुका माजलगाव, सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन. बरं का? हे दत्ता इकडे ये बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं. मौजे शेंद्रा, शेंद्री, तालुका बार्शी, ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे. सुशील पाटील बिल्डर आहे. आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं FC रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं FC महाराज, FC रोड
FC रोडला वैशाली हॉटेल आहे, वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे. तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकानी बुक केलेत, 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणले वे बिल्डर, और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले जरा ठहरो बताते हैं. बोले हमको चाय तो पिलाओ. वो बोले पिलाते हैं. म्हणलं हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काय मत पिलाओ. त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस, 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजर आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं. सुरेश धस यांनी कराडच्या प्रॉपर्टीचा पाढा वाचला, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी ईडी चौकशी का झाली नाही असा सवालही उपस्थित केलाय. वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे, तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिम्पल इट इज. त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली आहेत. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हिअरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. आणि सुरेश धस यांनी आजच्या मोर्चामध्ये करुणा मुंडे यांच्या संदर्भात एक खुलासा केलाय. करुणा मुंडे जेव्हा परळीमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांच्या कारमध्ये बंदूक सापडलेलं आणि हे बंदूक एका पोलिसानं ठेवल्याचा आरोप धसांनी केलाय. पैठणच्या सभेत त्यांनी पोलिसाचं नावही जारी केलं. संजय सानप असं या पोलिसाचं नाव असून बुरखा घालून ही व्यक्ती करुणा मुंडे यांच्या गाडीत गेली, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला. करुणा मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस. आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप, आणि त्याला आणखी 2 जोडीला आहे त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. करुणा मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहेत, ते वेगळं काय. आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत, बरं का. परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन. सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये. सदरक्षणाय खलनिग्रहालय, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घुले, सोमा घुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले, ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी, ही ट्रॅक्टर चोरी करणारी, याला संपूर्ण साथ. ट्रैक्टर चोरी करो, चंदन चोरी करो, किसको भी बदलो, किसको भी मारो, आका तुम्हारे साथ. दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अजित पवारांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. ते पहिल्यांदाच बीडच्या मुद्द्यावरती बोललेले आहेत. ते काय म्हणालेत आपण पाहूया. त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे, आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले.